नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर कोणत्या बँकेद्वारे भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर राबवण्यात आलेलं आहे. आणि हे साक्षरता शिबिर कोठे आयोजित करण्यात आलं होतं, तर जम्मू काश्मीरमधील दल सरोवरामध्ये हे आर्थिक साक्षरता शिबिर राबवण्यात आलं होतं. आणि या शिबिराबरोबरच आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी महिलांसाठीचा दीदी हा उपक्रम सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन चालवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे? तर नुकताच हा विक्रम स्वित्झर्लंड या देशाने केलेला आहे. आणि आता स्वित्झर्लंड या देशाच्या रेल्वे प्रणालीला 175 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त स्वित्झर्लंड या देशाने ही ट्रेन चालवलेली आहे. आणि या ट्रेनची एकूण लांबी किती होती, तर 1910 मीटर इतकी या ट्रेनची लांबी होती. आणि या ट्रेनमध्ये एकूण 100 डब्यांचा समावेश होता. आणि मित्रांनो, याआधी सर्वात लांब प्रवासी ट्रेनचा रेकॉर्ड 1990च्या दशकात बेल्जियममधील ट्रेनचा होता आणि त्यानंतर आता हा रेकॉर्ड मोडून स्वित्झर्लंडने हा रेकॉर्ड आपल्या नावावर प्रस्थापित केलेला आहे. आणि पहा मित्रांनो, तुम्हाला आठवते का, आपण भारताची एक सुपर वासुकी मालगाडी बघितली होती. आणि आता ही जी सुपर वासुकी मालगाडी आहे यामध्ये एकूण किती डबे होते, तर 295 डबे होते. आणि याची लांबी किती होती, तर 3.5 किलोमीटर इतकी याची लांबी होती. म्हणजे ही जगातील सर्वात लांब मालगाडी होती. आणि ही जी मालगाडी आहे ही 15 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमधील कोरबा तर नागपूरमधील राजनांदनगाव या 2 स्टेशन दरम्यान धावली होती. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि याबरोबरच आता आपण इथे रेल्वेविषयी बोलत आहोत. तर रेल्वेविषयी बोलताना आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे की 18 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे या 2 स्टेशन दरम्यान धावली होती. आणि त्या रेल्वे गाडीला ओढण्यासाठी 3 वाफेच्या इंजिनाचा उपयोग करण्यात आला होता. आणि त्यांची नाव काय होती, तर साहिब, सिंध आणि सुलतान अशी त्या वाफेच्या इंजिनाची नाव होती. आणि त्यानंतर 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली विद्युत रेल्वे ही मुंबई ते कुर्ला या 2 स्टेशन दरम्यान धावली होती. हे सुद्धा पॉईंट नोट करून घ्या, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 2022 साठीचा एजुथाचन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? कोणता पुरस्कार आहे, तर एजुथाचन असे या पुरस्काराचं नाव आहे. आणि हा पुरस्कार ए सेतुमाधवन यांना जाहीर झालेला आहे. आणि आता हे जे ए सेतुमाधवन आहेत हे प्रख्यात मल्याळम लेखक आहेत आणि ती सेतू या टोपण नावाने ओळखले जातात. आणि आता हा जो एजुथाचन पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो, तर केरळ साहित्य अकादमीद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि कोणाला देण्यात येतो, तर साहित्यातील आजीवन योगदानासाठी मल्याळम लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. आणि पहा, आता जे ए सेतुमाधवन आहेत यांची काही महत्त्वाची पुस्तकं आहेत, त्यांची नाव सुद्धा नोट करून घ्या. तर पांडवपुरम, केमुद्रकाल, आदयालंगल, कीर्तम, अरमाते पेनुकुट्टी आणि किलोमोजी कल्पपुरम अशी त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत. आणि आता हे जे ए सेतुमाधवन आहेत हे लेखक आहेतच, त्याचप्रमाणे त्यांनी याआधी दक्षिण भारतीय बँकेचे अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचे संचालक आणि नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि या ए सेतुमाधवन यांना याआधी कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत, तर हे सुद्धा नोट करून घ्या. तर त्यांना 1978 साली पेटी स्वप्नांगल या कथेसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. आणि 1982 मध्ये पांडवपुरम या कादंबरीसाठी त्यांना पुन्हा केरळ साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि तसेच 2007 मध्ये अत्यालंगल या पुस्तकासाठी त्यांना केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि 2020 मध्ये त्यांना केरळ साहित्य अकादमी फेलोशिपने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. आणि पाहता हा जो एजुथाचन पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना मल्याळम भाषेचे जनक थुंचाथू एजुथाचन यांच्या नावावरून करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते, तर 5 लाख रुपये इतकी रोख रक्कम यामध्ये देण्यात येते. आणि हा पुरस्कार प्रथम 1993 मध्ये देण्यात आला होता. आणि याबरोबरच आता आपण या आधीचे काही महत्त्वाचे पुरस्कार एकदा क्विक रिवाइज करून घेऊया. तर पहा, बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे,
तर शेहान करुणा तिलका यांना बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख, प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार फ्रान्सिस केरे, बोल्ट्झमन पदक दीपक धर, नेताजी पुरस्कार शिंजो आबे, एबेल पुरस्कार डेनिस पार्नेल सुलिवन, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार विनोद शर्मा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार भारत सासने, जी.डी. बिर्ला पुरस्कार नारायण प्रधान आणि पुण्यभूषण पुरस्कार हा नितीन देसाई यांना देण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता नुकतेच रायझिंग सन वॉटर फेस्ट 2022 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर आता या रायझिंग सन वॉटर फेस्ट 2022 चे आयोजन मेघालय या राज्यामध्ये करण्यात आले होते. आणि मेघालयमध्ये कुठे? तर मेघालयमधील उमियम तलावामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि अशा प्रकारचा हा पहिलाच रायझिंग सन वॉटर फेस्ट होता आणि याचं आयोजन 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. आणि हा जो रायझिंग फेस्ट आहे, हा रायझिंग फेस्ट भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने आसाम आणि मेघालय सरकारच्या सहकार्याने आयोजित केला होता. आणि या रायझिंग सन वॉटर फेस्टचा उद्देश काय होता? तर क्रीडाप्रेमी तरुणांना रोईंग आणि सेलिंग यासारख्या जलक्रीडा खेळण्यास प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश होता. आणि पाहता या स्पर्धेमध्ये रोईंग ट्रॉफीचं विजेतेपद DGAR संघाने जिंकलेलं आहे. तसेच सेलिंग ट्रॉफीचं विजेतेपद यॉटिंग क्लब ऑफ हैदराबादने मिळवलेलं आहे. आणि आता आपण इथं मेघालय या राज्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, मेघालय राज्याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि स्थापनेनुसार मेघालय हे कितवं राज्य होतं? तर 21वे राज्य होतं. आणि त्याचप्रमाणे 1972 मध्ये 3 राज्य स्थापन करण्यात आली होती. त्यापैकी 19वे राज्य होतं मणिपूर, 20वे होतं त्रिपुरा आणि 21वे राज्य हे मेघालय हे होतं. आणि मेघालय राज्याची राजधानी काय आहे? तर शिलाँग ही मेघालय या राज्याची राजधानी आहे. आणि सध्या मेघालयचे राज्यपाल कोण आहेत? तर ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा हे मेघालयचे राज्यपाल आहेत. आणि कॉनरॅड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. आणि मेघालयमध्ये फक्त 2च नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणते? तर बालपक्रम नॅशनल पार्क आणि नोकरेक नॅशनल पार्क हे मेघालय या राज्यामध्ये स्थित आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच रिकामी जागा या फिनटेक कंपनीने लहान व्यवसायांसाठी पहिले डिजिटल चालू खाते सुरू केले आहे. तर नुकतेच आता चेकबुक या कंपनीने लहान व्यवसायांसाठी पहिले डिजिटल चालू खाते सुरू केलेलं आहे. आणि आता हे जे डिजिटल चालू खाते आहे हे सध्या 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि या चेकबुक कंपनीविषयी सांगायचं झालं तर ही एक गुरुग्राम आणि बेंगलोर स्थित स्टार्टअप कंपनी आहे. आणि ही कंपनी भारतातील पहिली निओ बँक सुद्धा आहे. हे सुद्धा या कंपनीविषयी लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच भारत सरकारने तराई हत्ती अभयारण्य स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. तर आता हे भारतातील कितवे हत्ती अभयारण्य असणार आहे? तर आता हे जे तराई हत्ती अभयारण्य आहे हे भारतातील 33वे हत्ती अभयारण्य असणार आहे. आणि याची निर्मिती उत्तर प्रदेशातील दुधवा पिलीभत येथे करण्यात येत आहे. आणि तसेच आता हे हत्ती अभयारण्य भारतातील 33वे अभयारण्य आहे. आणि तसेच उत्तर प्रदेशमधील हे दुसरेच हत्ती अभयारण्य असणार आहे. आणि आता हे जे तराई हत्ती अभयारण्य आहे हे एकूण 3049 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला असणार आहे. आणि पहा, भारत सरकारने याआधी प्रोजेक्ट एलिफंट कधी लॉन्च केला होता? तर 1992 मध्ये जंगली आशियाई हत्तींच्या संरक्षणासाठी भारत सरकारद्वारे प्रोजेक्ट एलिफंट लॉन्च करण्यात आला होता. आणि आता आपण इथं हत्तीविषयी बोलत आहोत तर हत्तीविषयी हे एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. आता एशियाई हत्तीचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर एलिफास मॅक्सिमस असं याचं वैज्ञानिक नाव आहे. आणि भारतात 2017च्या जनगणनेनुसार हत्तीची संख्या किती होती? तर 27,312 इतकी होती. आणि सर्वाधिक हत्तीची संख्या ही कर्नाटक या राज्यामध्ये होती. आणि कर्नाटकमध्ये किती हत्ती होते? तर 6,049 इतके हत्ती होते. त्यानंतर आसाम आणि केरळ या 2 राज्यांचा क्रमांक होता. आणि पहा, हत्तीच्या गटाचे नेतृत्व कोण करतं? तर हत्तीच्या गटाचे नेतृत्व मादी हत्तीद्वारे केले जाते. आणि त्यांचा जास्तीत जास्त गर्भधारणा कालावधी किती असतो? तर 22 महिने इतका त्यांचा जास्तीत जास्त गर्भधारणा कालावधी असतो. आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये हत्तींचा समावेश अनुसूची 1 मध्ये करण्यात आलेला आहे. तर हे सर्व पॉइंट अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यासाठी हे सर्व नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच आता FICCI म्हणजेच फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर आता फिक्की या संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून शुभ्रकांत पांडा यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता जे शुभ्रकांत पांडा आहेत हे याआधी फिक्की ओडिशा राज्य परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. आणि तसेच आता या फिक्की या संस्थेचे अध्यक्ष बनणारे ते ओडिशातील पहिले उद्योगपती असणार आहेत.
आणि आता जी फिक्की आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असे याचं फुल फॉर्म आहे. आणि या संस्थेची स्थापना महात्मा गांधी यांच्या सल्ल्यावरून 1927 मध्ये घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्याद्वारे करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर दिल्ली येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. केंद्र सरकारने कोणत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया आणण्याची घोषणा केली होती? तर केंद्र सरकारने 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल रुपया आणण्याची घोषणा केली होती. आणि नुकतेच आता आरबीआयने 1 नोव्हेंबर रोजी डिजिटल रुपया लॉन्च केलेला आहे. ही डेट सुद्धा लक्षात राहू द्या, कधी लॉन्च केलेला आहे, तर 1 नोव्हेंबर रोजी आरबीआयद्वारे डिजिटल रुपया लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि सध्या हा रुपया घाऊक व्यवहारांसाठीच उपलब्ध असणार आहे. आणि आता हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत आहे. आणि सध्या या डिजिटल रुपयाचा उपयोग सरकारी सिक्युरिटीजमधील दुय्यम बाजारातील व्यवहारांचे निराकरण करण्यासाठी करण्यात येणार आहे. आणि आपण आता या डिजिटल रुपयाविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहून घेऊया. तर पहा, आता या डिजिटल रुपयाच्या उपयोगासाठीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये एकूण 9 बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्या बँक कोणकोणत्या आहेत, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC बँक आणि HSBC बँक या 9 बँकेचा समावेश या पायलट प्रोजेक्टमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो डिजिटल रुपया आहे याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे CBDC असे नाव देण्यात आलेले आहे. आणि आता जी CBDC असणार आहे याचे 2 प्रकार असतील. आणि यातील पहिला प्रकार कोणता, तर CBDCR म्हणजेच रिटेल CBDC आणि हा रुपया सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. आणि दुसरा प्रकार आहे CBDCW म्हणजेच घाऊक CBDC आणि हा केवळ निवडक वित्तीय संस्थांसाठीच उपलब्ध असणार आहे. आणि पहा, आता तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की याआधी क्रिप्टो करन्सी असताना भारताने डिजिटल रुपया का आणलेला आहे? तर पहा, क्रिप्टो करन्सी पूर्णपणे खासगी आहे आणि त्यावर कोणीही लक्ष ठेवत नाही आणि त्यावर कोणत्याही सरकारी किंवा केंद्रीय बँकेचे नियंत्रण नाही आणि असे चलन बेकायदेशीर आहे. पण आता हे जे आरबीआयचे डिजिटल चलन असणार आहे हे पूर्णपणे नियंत्रित आहे आणि ज्याला सरकारी मान्यता सुद्धा आहे. आणि आता हे जी क्रिप्टो करन्सी असते याच्या किमतीमध्ये आपल्याला चढ उतार पाहण्यास मिळते, पण डिजिटल रुपयामध्ये अशी कोणतीही चढ उतार आपल्याला पाहण्यास मिळणार नाही. आणि याबरोबरच अजून एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या, तर आरबीआयद्वारे लोकांना डिजिटल चलनाचे भौतिक रूपात रूपांतर करण्याची सुविधा सुद्धा यामध्ये पुरवण्यात येणार आहे. तर एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच गृहमंत्री विशेष अभियान पदकाने किती पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे? तर नुकतेच आता गृहमंत्री विशेष अभियान पदकाने एकूण 63 पोलिसांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये दिल्लीतील 19, पंजाबमधील 16, तेलंगणातील 13, महाराष्ट्रातील 11 आणि जम्मू काश्मीरमधील 4 पोलिसांचा समावेश होता. लक्षात राहू द्या, यामध्ये महाराष्ट्रातील 11 पोलिसांचा समावेश होता आणि एकूण हे 63 पोलिसांना गृहमंत्री विशेष अभियान पदक देण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या संस्थेने 2020-21 साठी सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण संस्था आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी केंद्रीय गृहमंत्र्याची ट्रॉफी जिंकली आहे? तर नुकतीच आता अशी ट्रॉफी NISAने जिंकलेली आहे. आणि आता जी NISA आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल अकॅडमी ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी असे याचं फुल फॉर्म आहे. आणि आता लक्षात राहू द्या, 2020-21 साठी सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण संस्थेची ट्रॉफी NISAने जिंकलेली आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन हा 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे हा साजरा करण्याची घोषणा प्रथम 2014 मध्ये डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली होती आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता मजबूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पॅनलचे प्रमुख कोण आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.